नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, ह्यो 2025मधला आणि वर्षातला शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर. तर सगळ्यांनी हा 31 डिसेंबर पण आनंदाने आपण साजरा करायचा आहे ना, कारण आपल्या आयुष्यातला प्रत्येक एक एक क्षण आपण आनंदानं साजरा करत असतो, सुखाचे असू दे किंवा दुःखाचे असू दे. तर आता 2026 आपणाला उद्यापासून साजरा करायचा आहे. तर 2026 पण तुम्हा सर्वांना सुखाचं आनंदानं जावं हीच अपेक्षा करते आणि आता व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, इथं ज्वारी अशी उन्हात टाकलेले आणि तांदूळ पण आणलेत, असे विकतच आणलेत. कारण आपल्याला इडली डोसा वगैरे बनवायचं म्हटलं ना, तर आपल्याला साधा तांदूळच लागतो आणि साध्या तांदळापासूनच इडली डोसे छान होतात. तर म्हटलं चला आज निवडून बिडून व्यवस्थित ठेवू, कारण आपल्या आयुष्यातले जे वाईट दिवस आहेत कसे आपण नवीन सुरुवातीला काढून टाकतो, तसे धान्यातले किडेसुद्धा आपण आज पूर्ण काढून टाकायचे आहेत आणि धान्यसुद्धा स्वच्छ करून ठेवायचं आहे. घराची पण साफसफाई करायची आहे. आणि ज्वारी पण आमच्या बहिणीने दिलेली होती, एवढी थोडी उरलेली आहे, तर त्यात पण किडे वगैरे झालते. म्हटलं चला ते पण आपण वाळवून घेऊ. आणि इथं ठेवलं आहे मी दूध तापायला आणि आता चहा बनवत आहे. तर चहा बनवून घेते आणि नंतर मग आपणाला जेवणाची तयारी पण करायची आहे. आणि हे नवीन वर्ष मस्तपैकी आपणाला साजरे करायचे. तर आपणाला आता चहा पण छानपैकी बनवून घ्यायचा आहे. चहा कसा बनवायचा माहिती आहे का? पाणी ठेवायचं आणि पाणी उकळल्याशिवाय आपण त्यात चहापत्ती वगैरे टाकायची नाही. चहापत्ती साखर वगैरे टाकायचं, मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं. आजकाल कसं मोठी चहापत्ती लहान चहापत्ती अशी निघलेले, तर लहान चहापत्ती असली की पटकन शिजून जाते पण मोठी शिजत नाही. तर बराच वेळ शिजवायला लागतं आणि नंतर मग शिजल्यानंतर आपल्याला थोडं त्यात अद्रक टाकायचं आहे, कारण पहिल्यांदा नाही टाकायचं, कारण त्याला आपल्याला वास येत नाही छानपैकी चहामध्ये. जर अद्रकचा वास जर आपल्याला चहामध्ये आला तर आपला चहा पण प्यायला छान वाटतो. तर अशा प्रकारे चहा बनवून घेतला आहे मस्तपैकी. तर आता चहा घेणार आहे आणि नंतर आपल्या दुसऱ्या कामाला आपल्याला सुरुवात पण करायची आहे. चहा बनवणं म्हणजे काय एवढं अवघड गोष्टी नाहीत. आता आपल्याकडे बायका नाही, पुरुषसुद्धा चहा बनवायला लागलेत आणि छानपैकी बनवतात पण. चहा बनवणं म्हणजे काय एवढं अवघड गोष्ट नाही. तर आता मग चहा वगैरे पिऊन झाला आहे आणि आता आपल्याला कुकर मी लावते, भात आणि डाळ. तर आमच्या इथे काय होते, कुकरमध्ये 2 डबे असतात, पण त्यामध्ये डाळ जर भात घातला ना तर भाताबरोबर डाळ आपली गीर होऊन जाते. त्यामुळे मी काय करते, बाजूला साईडला पातेल्यात डाळ शिजू घालते आणि कुकरमध्ये एकच भाताचा डबा लावलेला आहे. आमच्यात भात पण जास्त कोण खात नाही, तेवढा थोडाच खातात. त्यामुळे बघू शकता, पलीकडे मी डाळ शिजू घातली आणि अलीकडे कुकरला भात लावलेला आहे. नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आज 2025मधला वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर. आता उद्यापासून नवीन वर्ष चालू होणार आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं आणि चांगलं आरोग्याचं जावं हीच अपेक्षा आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. इथं मी घातला भात आणि डाळ शिजायला टाकल्या. डाळ काय होतं माहिती आहे का, कुकरमध्ये घातली की डाळ गीर होऊन जाते भाताबरोबर. त्यामुळे मी इथं साईडला पातेल्यात घातलेले. तर चला आता वरण करून घ्यायचं आहे आणि भात पण बनवून घ्यायचं आहे. कारण 31 डिसेंबर आहे, आज सगळ्यांच्यात मटण चिकन वगैरे आहे, पण आम्ही काही खात नाही अजिबात चिकन मटण. आणि दुसरी दोघं खातात, 2 मुलं ती बाहेरनं खाऊन येतात, घरात काय मी बनवलेलं नाही. त्यामुळे चला म्हणलं साधं आता जेवण, वरण भात भाजी असे बनवायचे. तर असाच व्हिडिओ बघत राहा. आणि आज कुणी म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस कसा साजरा केला नक्कीच सांगा, कारण माहीत आहे कोण कोण खातात, कोण कोण खात नाही. तर आता गोड जर खायचं म्हटलं तर ते नवीन वर्षीच आपण म्हणजे उद्याच्यालाच सगळं करणार आपण. आणि आज चिकन वगैरे लोक खात असतात, कारण वर्षाचा शेवटचा दिवस आहे म्हणून. तर उद्याच्याला आपल्याला नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी लवकर उठायचं आहे, देवपूजा वगैरे करायची आहे आणि देवांचा म्हणजे आशीर्वाद पण घ्यायचा आहे. त्यांना सांगायचं आहे की आम्हाला नवीन वर्ष चांगलं सुखाचं जाऊ दे, चांगलं जाऊ दे असे. तर आता कोथिंबीर वगैरे निवडून घेते आणि लसूण पण सोलून घेते आणि मग वरण मस्तपैकी करायचं. आणि वरणाला पण आपणाला लसूण भरपूर असला तर वरण छान लागतं. तर मी भरपूर असा लसूण सोलून घेतला आहे आणि कोथिंबीर पण निवडून घेतली. तोपर्यंत मिस्टरांनी मॅगी आणली होती आणि अंडी पण आणले होते. ते म्हटले मला उकडून दे, तर मी इथं मॅगी पण शिजवून घेते आणि अंडी पण मला आता उकडाय टाकायचे आहेत. तर 31 डिसेंबर आपण असा साध्या सोप्या पद्धतीने साजरा करायचा आहे.
तर पहिलं आमच्या तिथं पांडूला पहिलं द्यावं लागतं. तो काय पण बनवायला लागलं तर असं समोर येऊन बसतो. तर त्याला आता मॅगी आपली मस्त शिजली आहे, तर आता मॅगी देते मी सगळ्यांना आणि नंतर मग अंडी पण उकडायला टाकते. असं छोट्या छोट्या खाण्यावरून किंवा कुठल्याही वस्तूवरून आपणाला खूप आनंद होत असतो आणि अशाच प्रकारे आपण आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण असा साजरा करत असतो. आता काय वर्ष संपलं म्हणूनच नाही, पण आपण आधीमध्ये पण असं आपले क्षण साजरे करत असतोच. तर बघू शकता भरपूर असा लसूण घातलेला आहे. आता वरण आपलं मस्तपैकी बनवून घ्यायचं आहे आता. आणि भात मला लहानपणापासून भात वरणच खूप आवडतो, त्यामुळे मी जास्त करून भात वरणच खात असते. तरी आता मी भात खाण्यात कमी केलं आहे ना, तर भरपूर दिवसभर मी असे भातच खायचे. तर इथं अंडी पण उकडायला टाकलेत, उकडून झालेत आता. तर आता मॅगी खाते तोपर्यंत मी अंडी गार करून असं त्यांना देते, त्यावर मसाला वगैरे टाकून. आणि नंतर मग आम्ही दोघे भात वरण खाणार आहे. तर भात आपला अजून गरमच आहे. आता भात मी मगाशीच काढून ठेवायला पाहिजे होता, ठेवला नाही डब्बा त्यातून. तर आता मी असं साईडला काढून ठेवला आहे. आणि थंडीमुळे सगळे पदार्थ कसे लगेच गार होऊन जातात. तर असे अंडे मी चिरून त्यावर मसाला वगैरे टाकून देते मी. आपण खात जरी नसलो तरी खाणाऱ्या माणसाला तर बनवून दिलंच पाहिजे. तर चला, तुम्ही पण 2025मधले वर्ष कसे साजरे केले ते पण नक्की सांगा. आम्ही तर अशा प्रकारे साजरे केले छोट्या छोट्या टिप्सने. तर आता बघा इथं भात वरण घेतलं आहे आम्ही दोघीला वाढून. तर आता खातो आणि व्हिडिओ आता संपवतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून, कारण वर्षातला शेवटचा दिवस आहे. आणि आम्ही केलेला म्हणजे आम्ही 2000 डिसेंबरमधला दिवस कसा साजरा केला आणि तुम्हाला छान वाटला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघू शकता हळदीचं लोणचं असं छानपैकी झालं आहे आणि आता मुरलं आहे पण खूप छान बरं का. आणि